सखी सावली काव्यांजली। शिवा दादा काय चाललंय? पुढे येऊ नका, मला मरायचंय, मला जगायचं नाही, मला नाही जगायचंय, मला मरायचंय। शिवा दादा काय झालंय तुला? वेडा झालायस का? तुला काही झालं असतं तर? मला नाही जगायचंय, मला नाही जगायचंय, मला शिवा दादा असं का बोलतोयस तू? सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा तू आणि तूच असा विचार करतोयस? शिवा दादा काय चाललंय? काय जगू आता? जुईवर माझं प्रेम किती तुम्हाला माहिती आहे ना। तर तिच्या आई वडिलांनी सांगितलं की आजच्याच भाऊजींना आणि बहिणीला घेऊन ये, आता मामाच्या मुलावर लग्न लावून देणार बोलतायत। तू तर आधीच टपलाय तिच्यावर लग्न करायला। अहो तोच कान भरतो त्याचे। शी, कशी माणसं आहेत ही, समजून पण घेत नाहीत। खरंच तुझी बहीण आणि तुझे भाऊजी हजर नाही झाले तर? सगळं संपलं। मला नाही जगायचंय, शिवा दादा, मला नाही जगायचं, सोडा. मी सोडा, मला नाही जगायचं। शिवा दादा काय करतोयस तू? असं करायचं नाही हा। अरे प्रेम ही भावना खूप सुंदर असते रे, प्रेमासाठी भरभरून जगायचं असतं आणि तू मरायला निघालायस। यापुढे मरायचा विचारही करायचा नाही हा, माझी शपथ आहे तुला। आपण काहीतरी मार्ग काढूया ना, तू कशाला काळजी करतोयस? सर तुम्ही मला उपाय सांगणार होते ना, सांगा ना, सांगा ना उपाय, मी काय करू सांगा ना। मी नक्की काहीतरी विचार करतो, काहीतरी मार्ग सापडेल। तुम्हाला सुचत नाही, मला कसं सुचणार? सगळं संपलंय, सगळं संपलंय। शिवा दादा ऐक, इथे बघ, माझ्याकडे बघ हा। रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही, धीर सोडू नकोस हा। आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासोबत, आपण नक्की काहीतरी मार्ग काढूया हा। प्रीतम तुम्ही काहीतरी सुचवा ना प्लीज। काव्या, हाय, आवरावर चाललीये का तुझी? हो तुम्हाला काही हवं होतं का? नाही ग, मला काही नकोय। अरे वा, भगर साबुदाणा छान तयारी केलीस की, तुला काही सांगावंच नाही लागत म्हणा। आई श्रावण सुरू झाला ना, आता आपले सगळ्यांचे उपास असतील, म्हटलं एकदमच सगळं भरून ठेवावं। आणखी एक तयारी कर। कसली? मंगळागौरीची। अगं अशी बघतीयस काय, लग्नानंतर सलग 5 वर्ष मंगळागौर करतात, 5व्या वर्षी त्याचं उद्यापन करतात। तुझं ते झालंच नाही, त्या वर्षी करायचं म्हणून राहून गेलं। आता यावर्षी आपण ते करून घेऊ। आई खरं तर माझ्या मनातही होतं, मी विषय काढणारच होते तुमच्याकडे, पण तुम्ही आधीच ओळखलं। माझ्या सुनेच्या मनातलं मीच ओळखणार ना, त्यात एकुलते एक सून। अगं तुझं कोण कौतुक नाही करणार तर कोणाचं करणार? विचार केला होता की जुईला कोण घेऊन द्यायचं, पिक्चर मध्ये असतं तसं, पण ती नाही म्हटली। ते पिक्चर मध्ये आपण काम नाही करत आहे, ऍक्टिंग नाही करत आहे। एक मिनिट, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं, नेक्स्ट टाइम मी जे सांगेन ते तुम्ही करायला तयार व्हाल। हे बघा, आपल्याच माणसांनी जर का असं प्रॉमिस जपलं नाही तर काय उपयोग आहे? शिवा दादा, जर अंजलीने ठरवलं ना तर तुमचं लग्न नक्कीच होईल।
आणि दिस इज हाऊ इट इज. कुठून सुचतं काय सगळं तुला? सच स्मार्ट गर्ल. स्मार्ट आहे म्हणून तुझ्या हातात माझा हात आहे. टिपिकल काव्याचं नाही. ईशा आलात तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते. या आई बाबा हे आले. नमस्कार. बसा बसा बसा. पूर्ण आलात की अर्धेच आलात तुम्ही? अहो काय बोलताय तुम्ही? अहो, ते आलेत हो, पण एकटेच आलेत. तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या. तेच सांगायला आलो होतो. अहो सकाळपासून भाऊजींना फोन करतोय, लागतच नव्हता. आता लागलाय. सकाळीच निघालेत. इकडे येत आहेत ते. वा वा, येऊ देत येऊ देत. हे जा, पाहुण्यांच्या चहा नाश्त्या पाण्याचं पहा. निघा. हो बसा. तुम्ही कुठे निघालात? ह? काय हो, तुमचे ताई आणि भाऊजी काय करतात? कुठे काय करतायत? हा? म्हणजे शेती करतात ते. त्यांना शहरात राहायला नाही आवडत. काय नाव आहे तुमच्या ताई आणि भाऊजींचं? ताईचं नाव शालू आहे, भाऊजींचं नाव शरद भाऊ. दोघांची जोडी एकदम सोन्यासारखी आहे. लक्ष्मीनारायणचा जोड आहे. शिवादादाचा मेसेज. चला निघायला हवं. चला निघा. प्रीतम मला टेन्शन आलंय. म्हणजे हे ऍक्टिंग वगैरे मी कधी शाळेच्या नाटकातही केली नाहीये. तुम्हाला जमतं हो, तुम्ही लोकांशी बोलता, तुमचा स्वतःचा शो करता. पण माझ्यामुळे काही गडबड झाली तर? अहो जमतंय की काय हाय का नाही का त्यात? मला एक सांगा, हे समजा शिवादादासाठी चाललंय की नाही? मग जमणार म्हणलं की जमणारच. एकदम जक्षाने ऍक्टिंग करताय तुम्ही, बघाच. अंजली, तुम्ही तुमच्या बहिणीला वाईट माणसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी किती मोठं धाडसी काम केलं. हे चॅलेंज काहीच नाहीये. नक्की जमेल तुम्हाला. शिवादादाच्या तर तुम्ही बहीण आहातच. आता माझी फक्त बायको बनायचंय. काय? म्हणजे तशी ऍक्टिंग करायची आहे तुम्हाला. जमणार तुम्हासनी. काही टेन्शन विन्शन घेऊ नका. चला लागा. हा? अहो हे घ्या पाणी. बरं झालं तुम्ही लवकर आलात. तुमचीच वाट बघत होते मी. हो, संध्याकाळची मीटिंग कॅन्सल झाली. काय म्हणालीस तू? माझी वाट बघत होतीस? हो. खरंच? हो म्हणजे बोलायचं होतं जरा तुमच्याशी. बोल ना. बोल. हा आई आई म्हणत होत्या की यंदा मंगळागौरीचं उद्यापन करूया म्हणून. करू आम्ही. चालेल? पुढचा प्लॅन काय आता? आहे ना एक व्यवस्थित फुलप्रूफ प्लॅन आहे. अगं विचारतेस काय? खरा ना? हे बघ, तुझी आणि आईची इच्छा आहे ना? आहे ना इच्छा? अगं मग करा ना. विचारता काय?
तुम्ही इतक्या पटकन होकार दिलात, खूप बरं वाटलं. काय झालं? तुमचे ताई आणि भाऊजी येत आहेत ना? कुठे अडकले तर नाही ना? येतीलच. येतील येतील. राम 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 राम. राम राम. हे आमचे शरद भाऊ. शरद भाऊजी. राम राम राम. आणि आमची ताई शालू. 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 पाहुणेसनी नमस्कार कर. अरे राहू दे राहू दे. तुम्ही उभे का? बसा ना. बसा ना बसा ना. हा बस 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 बस. या 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 बस बस. या इथे बस. या या बसा. बायकोचा भाऊ कापसावून मूग. जा जुई, पाणी घेऊन ये. कसा झाला प्रवास? प्रवास एकदम झाक. मुंबई पर्यंत एकदम झाक होता. मुंबई आल्या रे आल्या का 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 का. नाहीतर काय, तुमच्या मुंबईत जाम गर्दी आहे बघा. जिकडे बघाव तिकडे माणसंच माणसं. अहो ते चालायचंच हो, पण तुम्ही आलात कसे? एसटी. स्टेशन पर्यंत एसटीने आलो, तिथनं ट्रेन. पाणी पे पाणी घ्या. तुम्ही शिवाच्या बहीण आहात? वाटत नाही, तुम्ही वेगळ्याच दिसता. ते गावातली माणसं आणि शहरातली माणसं वेगवेगळी दिसणारच ना. आता आमची अंजली अंजरली गावात राहते, आमची शालू. तर आमचा शिवा मुंबईलाच असतो. त्यामुळे जरा वेगळं वाटलं असणार. अच्छा, बरं. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 3. ताई सांगतायत म्हणजे 3 वर्षच असणार. ते माझ्या लक्षातच राहत नाही कधी कधी. काय झालं शालू? काय पाणी पी पाणी पी पाणी पी. हळू हळू हळू. जीव घाबरा झाला ना? ठीक आहे का? हा. मी आईंना सांगून येते. काव्या, हे घे. पैसे? हे घे. अहो, कशाला? तुला दागिन्यांची हौस आहे ना? तू स्वतःहून कधी काही मागणार नाही, स्वतःसाठी काही घेणार नाही. म्हणून यावेळी तू माझ्याकडून तुझ्यासाठी एक छानशी नथ घे. खरंच? खरंच सिरियसली. खरं तर मीच जाणार होतो आणि मीच घेणार होतो, पण तुला माहिती आहे ना, मला फारसं त्यातलं कळत नाही. सो तू तुझ्यासाठी घे. हा, आईंना सांगून येते. आणि ऐक, हा? नथ घातल्यावर तू खूप सुंदर दिसशील. आलेच.
बस झालंय चहा. अशाने जरा प्रेम वाढतं. किती प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवरती. हा, फक्त आमचं नाही, आमच्या शिवाचा लय जीव आहे जुईवर. लय सांगत असतो तिच्याबद्दल. आज पहिल्यांदा बघितलं. शालू पोरगी लय सुलक्षणी आहे. एकदम बरोबर बोललाय सदानी. अहो आमचा शिवा आहे ना, लाखात एक हाय. कष्टाळू, प्रामाणिक, इमानदार. माझ्यावर लय जीव आहे त्याचं. हा, आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या पोरीला लय प्रेम देत, लय सुखाने नांदेल तिला. म्हणून तुमची लेक आमच्या शिवाला द्या. अहो नवऱ्याकडची मंडळी हात नाहीत जोडत बर का. आम्हीच तुम्हाला विनंती करतो, तुम्हीच आमच्या जुईला स्वीकारा. म्हणजे हे लग्न ठरलं समजायचं. हो हो ठरलं. वा 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 वा. जुई बाळा जा साखर घेऊन ये, सगळ्यांचं तोंड गोड कर. शिवा, हा. चला निघूया आता. चला चला चल येतो. बरं पोरी, आम्ही गेल्यावर करमल ना, का शिवाला ठेवू इथंच? धनी पुरे आता. चला आम्ही निघतो, आम्हाला उशीर झालाय. चल. शालू थांब, मी बघतो. तू आता बेस. शालू, आई बाबांच्या पाया पडायचे की नाही? असंच प्रेम वाढू दे एकमेकांवरचा. सुखानं संसार करा. तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली म्हणून लग्नाला होकार दिला. आता जुईची जबाबदारी तुमच्यावरच. काय दिना साहेब, येतो हा. चल निघायचं. चल. चालू निघायचंय. ताई चल की. चल. काका काकू, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काका काकू, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवलात, एवढ्या मान सन्मानानं स्वागत केलं, पण आम्ही फसवलंय तुम्हाला. आम्ही शिवाचे खरे बहीण आणि भाऊजी नाही आहोत. हो, नाटक करत होतो आम्ही. मी अंजली, मी एक छोटंसं दुकान चालवते. हे प्रीतम सोशल मीडियावर खूप मोठे स्टार आहेत. आणि शिवा दादा आमच्या दुकानात काम करतो. त्याचं जुईवर किती प्रेम आहे हे बघितल्यावर आम्ही हे नाटक करायचं ठरवलं. पण नाती विश्वासानं जोडली जातात, तर खोटेपणानं नाही, हे मला नंतर जाणवलं. म्हणून मी तुम्हाला सगळं खरं सांगते. ही फसवणूक केल्याबद्दल प्लीज आम्हाला माफ करावं. पण आमच्या शिवा दादाला काही शिक्षा देऊ नका. आमचं
आमचा शिवा दादा ना खरंच खूप प्रामाणिक आणि सच्चा आहे. त्याच्या रक्ताच्या नात्याचं कुणी नसलं ना तरी पण आमच्यासाठी तो त्याहून जास्त जवळचा आहे. प्लीज तुमच्या जुईचं लग्न शिवा दादाशी लावून द्या. आता प्रीतमचं पुढे काय याचं टेन्शन असणारच नाही. म्हणून तुला इकडेच ये म्हणाले. आई, मावशी तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच येते. अगं आज विशू लवकर आलाय ना, तू तिकडे बिझी असशील म्हणून तुला हाक नाही मारली. बरं तू सांगितलंस का मंगळागौरचं त्याला? हो सांगितलं. आई, त्यांनी मंगळागौरीसाठी नथ घे म्हणून स्वतःहून पैसे दिलेत. हो का? अरे वा, नवऱ्याचं प्रेम वाढत चाललंय दिवसेंदिवस. अगं लाजली की. हो मग. अगं बाई आज तर आई राहू दे ना. बरं राहिलं नाही सांगत. आता ते पैसे दिलेत ना, त्याची बाजारात जाऊन नथ विकत घे आणि मंगळागौर दिवशी घाल. त्याची इच्छा पूर्ण कर. हो. अगं आम्ही यावर्षी मंगळागौरीचं उद्यापन करणार आहोत. हो का? अगं अंजलीला सांगितलं की नाही? नाही अजून, सांगेन. हो पण नक्की बोलवून घ्या तिला. अहो म्हणजे काय, बोलवणारच. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. माझी आवडती. हो आलेच. मधुरा, यंदा काव्याच्या मंगळागौरीचं उद्यापन करायचे, पण पुढच्या वर्षी अंजलीची मंगळागौर आपल्याला तुझ्या घरी करायची आहे. ते लक्षात ठेव. या दोघी बहिणींना आपल्या घरच्या सुना म्हणून मंगळागौरीत खेळताना नाचताना अगदी डोळे भरून बघायचंय मला. हो ग ताई, मलाही बघायचंय. देव करो हा दिवस लवकर यावा. पण ते आपोआप होणार नाही. त्यासाठी काय करायचं हेच सांगण्यासाठी मी तुला बोलवून घेतलंय. ऐक. काय बोलताय तुम्ही? खेळ वाटला का तुम्हाला हा? तुम्ही खोटं बोलाल आणि आम्हाला फसवाल आणि तरी सुद्धा आम्ही तुम्हाला मुलगी देऊ? शक्य नाही. हे लग्न होणार नाही. काका प्लीज. हे बघा आमचे इंटेन्शन्स खरंच खूप चांगले होते. तुम्ही लोकांना चांगले वागण्याचे सल्ले देता आणि चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करता. मी फक्त प्रेमाला सपोर्ट करत होतो. काका आणि तुम्ही हे सगळं सोडून द्या प्लीज. शिवादादा आणि जुही एकमेकांवर खरंच खूप प्रेम करतात. त्यांना सपोर्ट करा प्लीज. त्यांना समजून घ्या. तुम्हाला काय समजून घ्यायचं? निघा निघा. निघा म्हणतो ना. शिवा दादा सॉरी. अंजली, हे बघा तुम्हाला गिल्टी वाटणं ऑब्वियस आहे, पण तुम्ही जे काय केलं ते योग्य केलंय. शिवादादा, नात्यात विश्वास महत्वाचा असतो. थांबा. जुहीला आपुलकीची माणसं मिळावीत एवढीच इच्छा होती. भरलेल्या घरात तिचं लग्न करून द्यायचं होतं. तिला तसं एखादं स्थळ मिळेल सुद्धा, पण तुमच्यासारखी माणसं मिळतीलच असं नाही. तुमचं रक्ताचं नातं नसलं तरी शिवा तुमच्यासाठी सख्याहून जवळचं आहे हे जाणवलं.
त्याच्या लग्नासाठी तुम्ही किती धडपड केली, स्वतःहून सगळं कबूल केलं. तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं शोधूनही सापडणार नाही. आम्ही विश्वासानं, आनंदानं आमच्या लेकीचा हात तुमच्या हातात देतो. हा तुमच्या खरेपणाचा आणि चांगुलपणाचा विजय. लाडूला दाखवते. शिवा दादाच्या तर तुम्ही बहीण आहातच, आता माझी फक्त बायको बनायचं. हा काय बोल. लाडू, मी तुला काहीतरी दाखवायला फोन केलाय. ते बघितल्यानंतर तुला आनंद होईल आणि आश्चर्यही वाटेल. असं काय दाखवायचंय ग तुला? थांब दाखवते. हे बघ. किती सुंदर नथ आहे ही. थांब घालून दाखवते तुला. कशी आहे? वा, मस्त आहे गात काही. मलाही खूप आवडली. आता सांग बघू, ही नथ माझ्यासाठी कुणी घेतली आहे ते? तुझ्यासाठी घेतलीये म्हणजे नक्कीच मीनाक्षी काकूने घेतली असणार. मग काकांनी? नाही लाडू, आता शेवटचा चान्स हा. आता बरोबर उत्तर दे. मग तू स्वतःसाठी तर काही घेत नाहीस ना? मग लाडू, अगं ही नथ तुझ्या भाऊजींनी मला घेऊन दिली आहे. काय? तू नक्की खरं बोलतेस ना काही? हो. अगं माझ्या मंगळागौरीचं उद्यापन आहे ना, त्यासाठी त्यांनी स्वतः मला पैसे दिले आणि म्हणाले की तुझ्यासाठी छान नथ घे म्हणून. वा वा, मस्त हा. आणि तुलाही यायचंय हा. मी मगाशी आईला फोन केला होता हे सगळं सांगायला. तुलाही केला होता, पण तू फोन उचललाच नाहीस. कुठे अडकली होतीस? शालू, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. हळू हळू हळू. लाडू, अगं कुठे हरवली आहेस? लाडू, काय झालं काही? घ्या, मलाच विचारतो काय झालं म्हणून. अगं तुला काय झालं ते सांग आधी. काही वेगळेच वागतेस आज. हसतीयस काय, लाजतीयस काय? काही विशेष घडलंय का आज? काय नाही ग, ते बरं काही, माझ्या फोनची बॅटरी डाऊन होते, आपण नंतर बोलूया. अगं आज काय चाललंय माझं? असं का होतंय मला? मध्येच कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय, हसू येतंय, काहीच सुचत नाही. काय झालं नक्की मला? अशोक, काय गे हे वारं उलट कसं वाहतंय? बघा, आपण प्रीतमला मेसेज केला, तो मेसेज प्रीतमने वाचल्यानंतर तो चिडेल की तोंड पाडून घरी येईल असं वाटलं होतं. ही तर चांगली लाजते, हसते, काहीतरी गडबड आहे. जाणून घ्यायला हवा आशू. आई, तिच्या मोबाईलवरूनच प्रीतमला मेसेज केला होता, पण त्याचा काही उपयोग झाल्यासारखं वाटत नाहीये मला. नक्की काय झालं असेल? प्रीतमला मेसेज मिळालाच नाही की मिळाला आणि हिनं पुन्हा गुंडाळलं त्यांना? नाही नाही, असं होऊन नाही चालणार अशोक. तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तिच्या मार्गात पुन्हा अडथळा आणायलाच हवा.
ते तर मी करेनच ग. पूर्णपणे बदला घेतल्याशिवाय मी थांबणार नाही. विशू तुझी बायको किती साधी भोळी आणि मूर्ख आहे रे. म्हणजे खरंच तू तिला एक नथ दिली आणि तू एवढी खुश झाली. प्रचंड खुश. तुला माहितीये मी जेव्हा तिच्या हातात पैसे दिले तेव्हा तिचा चेहऱ्यानं बघण्यासारखा होता. अगं मला खूप खूप हसू येत होतं. कसं बसं मी कंट्रोल केलंय. तुला तर बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला पाहिजे. तुझ्या त्या अनरोमॅन्टिक काकूबाई काव्याशी असं गोड गोड बोलायचं, हसून बोलायचं, प्रेम असल्याचं दाखवायचं. हो माय गॉड, सो इरिटेटिंग. खरंच श्रेष्ठा खूप जीवावर येतं ग. खरंच खूप जीवावर येतं. पण निभावतोय कसं कसं. मला तर ना टेन्शन आहे. ती जेव्हा नथ घालेल तेव्हा तिचं खोटं कौतुक करावं लागणार आहे मला. ही नथ तुला शोभून दिसते असं काहीतरी म्हणावं लागणार आहे. तेव्हा काय करणार आहे मी कोणास ठाऊक. बाय द वे, ती नथ कशासाठीच म्हणालास? मंगळागौर ना? करेक्ट. एक्झॅक्टली काय असतं ते? अगं ती एक पूजा असते. श्रावणातल्या मंगळवारी प्रत्येक बायको तिच्या नवऱ्यासाठी करते. त्याच्या सुखी आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी असंच काहीतरी असतं. सगळ्या बायका एकत्र येऊन खेळ खेळतात, नाचतात, सेलिब्रेट करतात. काव्याचं काहीतरी उद्यापन राहिलं होतं म्हणूनच आत्ता ती करते. चांगलंय चांगलंय. छान होऊ दे तिची मंगळागौर. तिची ही मंगळागौर स्पेशल असणार. असं काहीतरी घडेल की ही मंगळागौर तिच्या कायम लक्षात राहील. श्रेष्ठा नक्की काय करणार आहेस तू? काव्या, हाय, झालं की नाही अजून? हे काय तोरण लावलं? आता मंगळागौरसाठी छान तयार हो. हं? गुरुजी येतच असतील. हो जा जा, आवर पटकन. हो, आवर. हो. नशीब कोणी ऐकलं नाही. काकूने ऐकलं असतं तर. पण मला असं का होतंय? अहो, ही सजावटीची कामं तुम्ही नका करू. अहो, तुम्हाला दगदग होईल. मी आहे, काव्या करते कामं, मुलं करणार आहेत ही सजावट. आणि ऐका, आम्ही आता पूजेच्या ठिकाणी असू तेव्हा आज जाऊन लाडू बिडू खात बसू नका. जशी आज्ञा राणी सरकार. आणि हो, मुलांची काळजी करू नका. मी आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. अगं उद्या परीक्षा आहे मुलांची, त्यांना अभ्यास करू द्या. आणि त्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्यांना घेऊ नका. बरं, ओके? बरं, बरं. झालं. झालं? तुला काय झालं? नाही, काही नाही. थँक्यू. मी निघतो. आणि हो, तुमची मंगळागौर छान सेलिब्रेट करा, एन्जॉय करा. अहो थांबा ना, एक गोष्ट राहिली आहे. काय? अगं ठीक आहे ठीक आहे. ओके. आशीर्वाद द्या ना. आशीर्वाद. ओके. सुखी राहा. माझं सुख खरं तर तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही सुखी असलात ना तर मी पण सुखी राहीन. तुझ्याबरोबर मी सुखी असू शकत नाही. माझं सुख म्हणजे फक्त श्रेष्ठ. अगं ठीक आहे ठीक आहे. आशीर्वाद द्या ना. सुखी राहा. माझं सुख खरं तर तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही सुखी असलात ना तर मी पण सुखी राहीन. तुझ्याबरोबर मी सुखी असू शकत नाही. माझं सुख म्हणजे फक्त श्रेष्ठ. ठीक आहे.
आज यांच्या डोळ्यात बघूनच कळलं मी किती सुंदर दिसते ते. उशीर होतोय. आशू आशू आशू, अगं आवरलं की नाही तुझं? आई मी कशी दिसते? अगं बाई, किती सुंदर दिसतेस ग. आशू, तुझ्याकडे प्रीतमचा नंबर आहे ना? हो. फोन कर त्याला. अगं कसं आहे, तू त्याच्या सतत जवळ जवळ राहशील की नाही, तर त्याचं लक्ष जाईल ना तुझ्याकडे. कर कर कर, फोन कर फोन कर. आता नको गाई. आत्ता नको काय? मग काय मुहूर्त बघायचंय? फोन कर म्हटलं ना. छान बोला, छान बोल. बघ, कट केला त्यांनी. सांगितलं होतं ना मी तुला. ठीक आहे, परत कर. अंजली, ते फोन कर. हा आवाज येतोय. हा प्रीतम, कसे आहात तुम्ही? हा, तुम्ही स्वतःहून कॉल केला, मला बरं वाटलं. मला तुमच्याशी बोलायला खूप आवडतं. ते काय ना, आपण एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतो ना, मला थोडा गायडन्स हवा होता. कधी? आज? हो चालेल, भेटूया आपण. अगं, प्रीतमने कॉल कधी कट केला कळलंच नाही मला, आणि मी बोलतच राहिले. आशू, हे बघ, प्रीतम खूप मोठे स्टार आहेत. त्यांच्याशी आपली ओळख असावी, त्यांनी आपल्याशी सतत बोलावं असं वाटण्यात काही चूक नाही. पण असा देखावा करायची गरज नाही आशू. ए, काय देखावा करते ग ती? हा, तिने सांगितलं ना, प्रीतमचा फोन बोलता बोलता कट झालाय. माझे आशू खोटं बोलत नाही. तूच सतत त्या प्रीतमच्या मागे मागे करत असते. आशूचं तसं नाहीये. प्रीतम स्वतःहून फोन करतो तिला, बोलतो तिच्याशी. समजलं? उगाच जळू नको. असं निघायचंय. ह्या अवतारात येणार आहेस तू मंगळागौरीला? अगं, मी तिथे जाऊनच तयार होणार आहे. अक्काई म्हणाली की ती स्वतःहून तयार करणार आहे मला. चला आपण निघूया. अक्काईनं फारच डोक्यावर बसून ठेवलंय तुला. पण आता प्रीतमकडे तुझी डाळ शिजू देणार नाहीये. आशू आणि त्याचं जुळून देण्यासाठी आजपासूनच जोरदार प्रयत्न करणार आहे मी. बघशीलच. चला, सगळी तयारी झाली. हो. खूप सुंदर दिसत. छान दिसत, छान. आवरलं सगळं? किती सुंदर दिसताय तुम्ही दोघी. हो ना. काय ग बाळा, कशी आहेस? छान. आम्ही तयारी करतो. हो हो, कर. ये. सगळी तयारी लक्षात आहे की तुझ्या? अरे वा. या वर्षी माझं उद्यापन झालं, पण माझी इच्छा आहे की पुढच्या वर्षी तुझी मंगळागौर अगदी थाटामाटात व्हायला हवी. हो तर अगदी थाटामाटात होणार आहे तिची मंगळागौर.
तसं सासर बघितलंय मी, अगदी हौशी हौशी सासर बघितलंय मी तिच्यासाठी. सासर तर हौशी असणारच आहे, पण मुलगा सुद्धा अगदी तुझ्या मनासारखा मिळणार आहे तुला. अगदी राजकुमारासारखा. हिच्यासाठी कशाला हवाय राजकुमार? नाही म्हणजे तिला कसा तिच्यासारखा जेमतेम साधा सुद्धा मुलगा बघू. आणि राजकुमार मात्र माझ्या आशूसाठी बघायला हवा. माझी आशू फार शिकलीये. अहो तिला लोकांमध्ये उडवस कशी करायची माहितीये, वागायचं बोलायचं माहितीये. आणि नाही का हल्लीच्या मुली काय त्या असतात नाही का, काय ग ते मॉड काय मॉडर्न. हा मॉडर्न आहे माझी आशू. सुनंदाताई, नुसतं मॉडर्न असून चालत नाही, संसार पण करायला यायला पाहिजे. हो मग लाखात एक आहे अंजली. ज्या घरी जाईल ना लक्ष्मीच्या पावलाने जाईल, नंदनवन करेल त्या घराचं. हो खरंच, तिच्या आयुष्यात राजकुमारच येणार आहे आणि दोघांचं सोनच होणार आहे. सर्व पूजा संपन्न झाली आहे. आता नमस्कार करा. आता म्हणा गौरी गौरी सौभाग्य दे. गौरी गौरी सौभाग्य दे. आता म्हणा माझ्या पतीला निरोगी आणि समृद्ध आयुष्य मिळू दे. माझ्या नवऱ्याला समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे. आता सगळ्यांना प्रसाद द्या. काव्या, आई काय करतेस? हे काय प्रसादाची तयारी. तुला काही हवं होतं का? आई काय झालं? मला तुझ्याकडून वाण हवंय. वाण? कसलं? आशू आणि प्रीतमचं लग्न जुळवून दे ना. आज मधुराताई पण इथे आहेत. बोलशील? आई अगं, प्रीतम बरोबर काय झालं हे माहितीये ना तुला? फार दिवस झाले नाहीयेत त्याला. बरोबर आहे तुझं, पण अगं आज चांगला योग जुळून आलाय. मधुराताई मीनाक्षीताई दोघी एकत्र आहेत आणि ठरलं तर ठरून जाईल ना लगेच. आज बोल ना काव्या त्यांच्याशी. आई मला नाही वाटत ही वेळ योग्य आहे हे सगळं बोलायला. काव्या कुठे आहेस ग तू? आले आई. घरात सगळी पूजेची गडबड चालू आहे. हॅलो. हॅलो अंजली, तुम्ही काव्या बहिणीच्या घरी आहात का? तो मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला का? हो, पूजा झाली आत्ताच. खेळ खेळायला थोड्या वेळात सुरू करू. माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे. ऍक्च्युली आहे ना, माझं वॉच शिवादादाच्या घरीच राहिलं. प्लीज ते तुम्ही त्यांच्याकडनं मागून घेता का? मी तुमच्याकडून नंतर कलेक्ट करेन. हो चालेल. ओके बाय. प्रीतम, हा थँक्यू. का? काल तुम्ही शिवाधारचं लग्न जुळवून द्यायला जी मदत केली त्याबद्दल. अंजली, कालपासून तिसऱ्यांदा तुम्ही थँक्स म्हण. बरं ठीक आहे. ओके ठेवतो. प्रीतम, तुम्ही छत्री नेलीत का सोबत? छत्री नाही.
काल पण तुम्ही आणली नव्हतीत ना, आणि पाऊस कधीही येऊ शकतो, उगाच तुम्ही भिजाल आणि आजारी पडाल त्याबद्दल. नाही, आज कॅरी नाही केली, नेक्स्ट टाइम कॅरी करेल. ठेवू आता? हो. ओके. काय चाललंय माझं? नुसता आवाज ऐकला तरी धडधड होते. मला सारखं त्यांच्याशी बोलावं असं का वाटतंय? हो, ऐका, माझी जी पहिली मंगळागौर होती ना, त्याची तर गंमतच वेगळी होती. नाही काय आहे, ही पुरुषांना एंट्री नसते आपल्या खेळात, आणि ह्यांना मला खेळताना पाहायचं होतं. मग काय केलं यांनी? चोरून पाहिलं. काय ग, विशूनी पण तुला चोरून पाहिलंय का? मावशी तुम्ही पण ना. अगं लाजली की. ताई, या आजकालच्या पोरी आपल्यापेक्षा खूप जास्त रोमॅन्टिक आहेत. हे बघ, खेळ चालू असताना ना नीट सगळीकडे लक्ष द्या. माझी खात्री आहे विशू तुला ना चोरून नक्की पाहिल. अंजली, तू आता हसू नको. पुढच्या वर्षी तुझ्या घरी येणार आहे, तुझी पण असणार आहे मंगळागौर. तेव्हा आम्ही सगळ्या असणार तिथे. मग बघू ना तुझा नवरा काय करतो ते. काय बघणारच आहे आम्ही. बर चला, मस्त मूड झालाय. आता या बरोबर आपल्याला काव्या स्पेशल कॉफी पण हवी आहे. काय हो, आत्ता आणते. थांब तू, तुझी मंगळागौर आहे आज. अगं, तुझ्या हातची स्पेशल कॉफी तू मला शिकवली आहेस, मी बनवणार. सगळे पिणार आहेत ना कॉफी? हो, मी पण पिणार. ओके. अशू, मी पिणार काय? कधी अंजली बघ अशा पुढे पुढे करते, सगळ्यांचं मन जिंकते. असं होऊन चालणार नाही आपल्याला. काहीतरी करावं लागेल. पण आता काय करायचं? काय करायचं? अशू, आलोच. अंजली, कॉफी करतेस? हो. फराळाचंही काहीतरी पाहायला हवं ना. माहित नाहीये का कुठे ठेवलंय? हो माहिती आहे, अक्काईने सांगून ठेवलं होतं. छान. काय आणलंय ग फराळासाठी? अरे वा वा, छान छान. अंजली, तू आता बघच तुझ्या कॉफीची आणि तुझी कशी वाट लावते ते. आशू, आता बघ काय मजा येणार आहे.
आता कळेल लोकांना. हिला साधी कॉफी सुद्धा करता येत नाही. साखरेच्या ऐवजी मीठ घातलेली कॉफी. अंजली ही कॉफी तू केलीस? हो